मित्रांनो, 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक विषयांवर चर्चा सुरू आहेत. खास करून वंदे मातरमवर चर्चा घेतली सरकारने, परंतु SIRवर चर्चा त्यानंतर घेतली. तर SIRच्या आधी वंदे मातरमवर चर्चा झाली, परंतु वंदे मातरमच्या चर्चेमध्ये BJPला तोंड घशी पडावे लागले. कारण वंदे मातरमसाठी जी लोक शहीद झाली या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, त्यामध्ये RSS BJPचा थोडासाही सहभाग नाही. आणि म्हणून काँग्रेसने BJPला धारेवर धरले आणि त्यांना विचारला की तुमची किती लोक देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये होते ते सांगा. त्यानंतर SIRवर चर्चा व्हावी याची मागणी केली आणि मग SIRवर चर्चा सुरू झाली. SIRवर चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते मनीष तिवारी म्हणाले की निवडणूक आयोगाला SIR करण्याचा काहीही अधिकार नाही. संविधानामध्ये SIRची तरतूद नाही, त्यामुळे निवडणूक आयोग SIR करू शकत नाही. तसेच निवडणूक आयोगाची निवड प्रक्रियासुद्धा चुकीची असल्याचे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी म्हणाले. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी सडकून टीका केली भाजपावर आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर सुद्धा समाजवादी पार्टीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडाडून प्रहार केले. ते म्हणाले, उत्तर प्रदेशामध्ये रामपूर आणि मिल्कीपूर येथे आणि संपूर्ण UPमध्ये जी धांदली झाली, निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आम्ही आणून दिले. पोलीस मतदारांना घराच्या बाहेर पडू देत नव्हते. याचे सारे व्हिडिओ फुटेज आम्ही निवडणूक आयोगाला क्षणोक्षणी पाठवले. मिल्कीपूरमध्ये तर BJPचे मंत्री नेते पळून गेलेले आम्ही पाहिले. एवढी मोठी धांदली मिल्कीपूर आणि रामपूर आणि इतर सर्व संपूर्ण UPमध्ये झाली. याचे सारे फुटेज आम्ही निवडणूक आयोगाला दिले, परंतु निवडणूक आयोगाने कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळे निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. ते SIRवर चर्चासत्रात संसदेत बोलत होते. ते म्हणाले, जर्मनीमध्ये EVM मशीनद्वारे निवडणुका घेणे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, असंवैधानिक आहे, बेकायदेशीर आहे. मग भारतात का नाही? भारतात सुद्धा इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजेत आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजे, अशी ठाम भूमिका समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी घेतली. तसेच राहुल गांधी म्हणाले की RSSच्या नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली. RSSचा संपूर्ण लोकशाहीच्या संस्थांवर ताबा झालेला आहे, कब्जा झालेला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की ED, CID, CBI, इन्कम टॅक्स, निवडणूक आयोग अशा सर्व संस्थांवर, शिक्षण संस्थांवर RSSचा कब्जा झालेला आहे आणि RSS या सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, असा घणाघात काँग्रेसचे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर सुद्धा प्रहार केला. निवडणूक आयोगाची जी निवड प्रक्रिया आहे
त्यावरसुद्धा त्यांनी बोट ठेवले। त्यावेळी संसदेमध्ये ब्राझीलचं मॉडेल असलेले चित्रसुद्धा दाखवण्यात आले। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की बिहारची निवडणूक कशा प्रकारे जिंकण्यात आलेली आहे, किती मोठी धांदली करण्यात आलेली आहे। SIRच्या नावाखाली पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर BJPने आणि निवडणूक आयोगाने धांदली करून सत्ता स्थापन केलेली आहे। हरियाणाचे सगळे पुरावे राहुल गांधी यांनी दिलेले आहेत। असे असताना आणि बिहारमध्ये सुद्धा असं होऊ शकतो हे सांगितलेले असताना सुद्धा निवडणूक आयोगाने दक्षता घेतली नाही आणि निवडणूक आयोग आता संपूर्ण भारतभर SIR करत आहे। आणि यावरच काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी विरोध दर्शवलेला आहे। ते म्हणाले की निवडणूक आयोगाला असा कोणताही अधिकार नाही आहे SIR करण्याचा। एकूण निवडणूक प्रक्रियेवर सर्व काँग्रेस असो, समाजवादी पार्टी असो, अन्य दल असो यांनी टीका केली आणि निवडणूक प्रक्रियेवर टीका केली। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे म्हणाले आणि बॅलेट पेपरचीच मागणी केलेली आहे। त्यामुळे संसदेमध्ये BJP आता तोंडघशी पडलेली आहे। संपूर्ण भारतीय नागरिक बॅलेट पेपरची मागणी करत असताना निवडणूक आयोग का EVM मशीनला चिटकून आहे असा सवाल विरोधी दलाच्या नेत्यांनी केला।